मित्रांनो, शासनाने आणि प्रशासनाने किती निर्लज्जाची भूमिका घेतलेली आहे हा व्हिडिओ बघा आणि मग आपल्याला कळेल। मित्रांनो, याआधी सुद्धा मी ह्याच रस्त्यासंदर्भातला ह्याच पुलाचा व्हिडिओ शेअर केला होता। त्या गोष्टीला आता महिना होत आला, परंतु इतकं निर्लज्ज सरकार असू शकतं ही म्हणजे बाब महाराष्ट्रासाठी एकदम घृणास्पद आणि संतापजनक आहे। लोकप्रतिनिधी सुस्तावलेले आहेत आणि प्रशासनाने अगदीच निर्लज्जपणाची भूमिका घेतलेली आहे। सदर साक्री शिर्डी महामार्गाचे काम जवळपास 4 ते 5 वर्ष झाले पूर्ण होऊन, परंतु एका पुलाचं काम रखडलेलं आहे आणि ते का रखडलेलं आहे आणि आता तर शंका यायला लागलेली आहे की याचे बिलं काढले गेले की काय, त्या पुलाच्या कामासंदर्भातली काय टेंडर प्रक्रिया आहे किंवा ह्या रस्त्याच्या एकूण कामात त्या पुलाचं काम समाविष्ट नव्हतं का, या सगळ्या गोष्टींची चौकशी करणं खूपच महत्वाचं ठरणार आहे। आणि आमच्यासारख्या सामान्य जनतेची जी काही परीक्षा पाहण्याचं काम या निर्लज्ज सरकारने आणि लोकप्रतिनिधीने आणि प्रशासनाने ठरवलेलं आहे, तर ते कुठेतरी याला सडेतोड उत्तर देण्यासाठी मित्र हो आपल्याला आंदोलनात्मक काहीतरी भूमिका घ्यावी लागेल आणि यासाठी संघटित होणे खूपच महत्वाचे आहे। परत एकदा सांगतो की अशा निर्लज्ज सरकारला याच्या पुढे तरी आता मित्रांनो एक संघटित होऊन धडा शिकवा। मी परत सांगतो की आपण संघटित झाल्याशिवाय हे सरकार ठिकाणावर येणार नाही। या निर्लज्ज सरकारला काहीतरी धडा शिकवणं हे खूपच महत्वाचं ठरणार आहे। नमस्कार मित्र।